कोणताही समाज आपला विकास साधतो तो उद्योगशीलतेतून, शिक्षणातून आणि परिश्रमातून, हे सर्वविदित आहे. कालपर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला आदिवासी समाज आज असाच आपला विकास साधण्यासाठी सज्ज झालाय. सुदैवानं त्यांना लाभलंय नेतृत्व, आदिवासींच्या समस्यांची जाण असणाऱ्या, त्यांच्याबद्दल प्रचंड कळकळ असलेल्या नेतृत्वाची. प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास मंत्रिपदाचा भार सोपवला आणि आदिवासींच्या विकासाचं जणू एक नवं पर्वच सुरू झालं. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून शपथ घेतानाच प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरू केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी जनजनांच्या तक्रारी आणि व्यथा समजून घेत त्यांना दिलासा देण्याचा, त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा सपाटाच मंत्री महोदयांनी लावला. त्यामुळे आजवर मागासलेपणाची भावना मनात जपणाऱ्या आदिवासींमध्ये नवा उत्साह संचारल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतंय. नव्या पिढीच्या, नव्या उमेदीच्या आदिवासी मुलामुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत यशस्वी उद्योजक आणि उत्कृष्ट कामगार होता यावं, यासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास झाला पाहिजे. उद्योग आणि रोजगारासाठी त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आर्थिक पाठबळ, तंत्रज्ञान त्यांना प्राप्त झालं पाहिजे. यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमानं उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन मेळावा नुकताच यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव येथील त्रिमूर्ती मंगलम सभागृहात मोठ्या थाटात आणि उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला होता. मेळावास्थळी सकाळपासूनच आदिवासी युवक युवतींनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. प्रत्येक विद्यार्थी निश्चित अर्जामध्ये आपलं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आवडीचे विषय आणि शिक्षण इत्यादी माहिती चढाओढीनं भरून देत होते. मेळाव्यास येणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशानं मेळावा स्थळावर सर्वत्र विविध स्टॉल्स आणि बॅनर्स लावण्यात आले होते. आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था पुणे आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जो रोजगार मेळावा इथे आयोजित करण्यात आला आहे राळेगावला, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी लक्षणीय आहे आणि संशोधन विभागाचे एक ट्रेनिंग पार्टनर म्हणून गडचिरोलीवरून आम्ही इथे सहभागी झालो, त्याचा विशेष आम्हाला आनंद आहे. याशिवाय प्रत्येक स्टॉलवर त्या त्या कार्यक्षेत्रातील तज्ज्ञ तत्परतेनं सविस्तर माहिती देत होते. शासकीय योजनांची माहिती देणारे तसंच सामाजिक संस्था आणि इतर कंपन्यांचेही स्टॉल्स लक्ष वेधून घेत होते. आदिवासी विकास मंत्री माननीय महोदय डॉक्टर उईके साहेबांनी स्वयंरोजगाराचा मेळा आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. आमची जी संस्था आहे, आमची संस्था कृषी क्षेत्रावर काम करते. स्वतंत्र भारत देशातील जो आर्थिक गुलाम आहे, हा आर्थिक गुलाम आणि त्याची गुलामी दूर करण्यासाठी एक कृषी व्यवसाय विकास तंत्रज्ञान म्हणून प्रशिक्षण आम्ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे. सर्व स्टॉल्सला विद्यार्थी कुतूहलपूर्वक भेट देऊन माहिती घेताना दिसत होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचे मेळावास्थळी आगमन होताच सर्वत्र आनंदाची लहर पसरली. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेसह आदिवासी नृत्य आणि लेझिम नृत्य सादर करून पाहुण्यांचं आगळं वेगळं स्वागत केलं. त्यानंतर मंत्री महोदयांना पारंपरिक पद्धतीनं ओवाळण्यात आलं. या अभूतपूर्व स्वागतानंतर आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी रिबन कापून रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं विधिवत उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी मेळाव्यादरम्यान उभारण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला इतर मान्यवरांसह भेटी दिल्या.
स्वतः माहिती जाणून घेतली. ब्रोशर्स आणि इतर माहितीपत्रकही बघितली. या प्रसंगी बांबूपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तू, नवनिर्मितीची प्रात्यक्षिकही मंत्री महोदयांना दाखविण्यात आली. यासह विविध प्रकारचे अनेक कंपन्यांचे स्टॉल्स मेळावा परिसरात लावण्यात आले होते. त्यानंतर सर्व मान्यवर मुख्य समारंभस्थळी रवाना झाले. प्रारंभी माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलित करण्यात आला. पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंत्री महोदयांसमवेत आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, माला खसाळे, लक्ष्मीकांत ढोके, डॉक्टर संदीप राठोड, नंदिनी आवडे, हंसध्वज सोनवणे, आत्माराम धाबे, दिवाकर केसकर आणि इतर मान्यवरांचंही मेळाव्यात आगमन झालं. नंतर सुरेल स्वागत गीत सादर करून विद्यार्थ्यांनी संगीतमय शब्दसुमनांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं. स्वराने फुलाने करू स्वागता, स्वराने फुलाने करू स्वागता, मी जीवनाला इथे धन्यता, मी जीवनाला इथे धन्यता. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचं यथायोग्य स्वागत करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. त्यात चंद्रशेखर आमले, समाधान जोशी, जमुना जांभेकर, आकाश मेश्राम यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र आणि अवजारांचं किट देण्यात आलं. तर कौशल्य विकासाचं प्रशिक्षण पूर्ण करणारे सोनाली वडमे, सुवर्णा तुंबडाम, नेहा उईके, स्नेहा सयाम, रोशनी झुकनाके, अतुल टेकाम, अर्जुन आत्राम आदींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्टवर चढाई करणारी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी सुषमा वासुदेव मोरे हिचा तिच्या पालकांसमवेत माननीय मंत्री महोदयांसह सर्वच मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी तिच्या कौतुकासाठी संपूर्ण सभागृहानं टाळ्यांचा कडकडाट करीत सुषमाच्या शौर्याला दाद दिली. सन्मान सोहळ्यानंतर मान्यवरांची भाषणं झाली. एकूण 4 सत्रांमधून विविध विषयांवर विषय तज्ज्ञांकडून मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. पहिल्या सत्रात कौशल्य विकास आणि उद्योजकता या विषयावर MSED यवतमाळचे प्रकल्प अधिकारी श्री रुपेश हिरुळकर यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हे याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद इथे आहे आणि 8 विभागीय कार्यालयामध्ये याची व्याप्ती झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उद्योग भवन किंवा जिल्हा उद्योग केंद्र निगडीत ऑफिस आपले इथे आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी उद्योजकता विकास यासाठी तरुणांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी तसेच उद्योजकता वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. दुसऱ्या सत्रात बँकिंग क्षेत्रातील विविध संधी या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती देत मार्गदर्शन केलं. एका रिसर्चनुसार या पुढील 5 वर्षात बरेच जे बँकिंग क्षेत्रामध्ये एम्प्लॉईज आहेत त्यांचं रिटायरमेंट एज आलेलं आहे आणि त्यामुळे तो जो एक बॅकलॉग आहे
भरून काढण्याकरिता बरीच रिक्रुटमेंट या क्षेत्रामध्ये होणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे असं मी मानतो. मार्गदर्शन मेळाव्याच्या तिसऱ्या सत्रात 10वी उत्तीर्ण झाल्यानंतरच्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ श्री निलेश शेलार यांनी अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. अखेरच्या सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर डॉक्टर संदीप राठोड यांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही 12वी नंतर काय होणार, 10वी नंतर काय होणार, पण त्यासाठी लागणारा जो बॅकग्राऊंडमध्ये संयम आणि चिकाटी नसेल तर ते ध्येय मात्र तुम्ही साध्य करू शकणार नाही. एवढं नक्की लक्ष करा की मला हे ध्येय आहे आणि ते मी नक्कीच गाठणार, काहीही अडचणी येऊत. फक्त एवढा जरी आपण धडा घेतलात तर मला असं वाटेल की माझ्यातर्फे आणखी हा जो प्रयत्न झाला आहे मार्गदर्शन मिळावा त्यामध्ये त्याचं सार्थक लागल्यासारखं एक प्रकार होईल. आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितलं, आमचा विभाग आमचे जवळपास 7,500 कोटीचा आमचं बजेट असतो आदिवासी विकास विभागाचा. ते विविध यंत्रणा देण्यात येते. त्यापैकी जवळपास 50% पैसा जवळपास 3,000 कोटी आमच्या फक्त शिक्षणावर खर्च होतो. आपले आदिवासी विकास विभागामार्फत जी 502 शासकीय आश्रमशाळा आहे, जवळपास 550 अनुदानित आश्रमशाळा आहे, 499 शासकीय वसतिगृह आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे इंग्रजी माध्यमाचे 16 एकलव्य स्कूल्स आहे, नामांकित शाळा आहे. असं जवळपास करून आपण जवळपास 5.25 लाख विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना आपण डायरेक्ट शाळे शिक्षणपासून उच्च शिक्षणपर्यंत आपण डायरेक्ट मदत करतो. त्यांच्या पालकत्वाच्या आपण जबाबदारी सांभाळतो. आमची जी काही यंत्रणा आहे, PO स्टाफ आहे, वॉर्डन्स आहे, हेडमास्टर्स आहे, त्यांच्यामार्फत आमचे हे प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की दिवस रात्र आमची जी काही संकल्पना आहे की आमचे आदिवासी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडून यावा आणि त्यांची जी काही स्वप्न आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये मदत करता येईल, हे आम्ही प्रामाणिकपणे प्रयास करतो. आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसंच संस्कृतीप्रिय असतात. त्यांची बुद्धी तल्लख असते. परिश्रमासाठी ते मागे पुढे बघत नाहीत. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे असं सांगून आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके म्हणाले, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पनेतून जे विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नव्हते, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हते, कारण इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेण्याची फी आणि इतर शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये फी याची तुलना केली असता आदिवासी बांधव तो पालक ते पैसे आणि फी भरू शकत नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पनेतून आपण पुढाकार घेतल्यामुळे मागच्या वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 25,000 विद्यार्थी आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहे. त्याचं एक मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे. आदिवासी विभाग अतिशय प्रामाणिकपणे काम करतं, परंतु आजही माझे मुलं आणि मुली बसलेली, आपण सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन गॅप जो आहे, माझा मुलगा आणि मुलगी तलक बुद्धी आहे, 100% बुद्धी आहे, बुद्धिवान आहे. आपण सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामधलं त्यांचं मयन अंतकरण, पण त्यांचे जे सुप्त गुण आहे त्या सुप्त गुण ओळखण्याची गरज आहे. आज माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे, परंतु त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये त्यांचा सुप्त गुण ओळखून त्याला दिशा देण्याची गरज आहे. दिशा देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन भविष्यात आदिवासी विभाग हा प्रावीण्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा मला ठामपणे या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटते आणि आपण निश्चितच ते प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटत होतं आपण जेव्हा 11:30 पावणे 12 वाजता आलो, भरगच्च परिसर भरला होता.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होती. मला खूप आनंद झाला. आजही माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी 100% उद्योग करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. कौशल्य विकासाचा कार्यक्रम आयोजित केला तर निश्चितच माझा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे तो विद्यार्थी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या अनुषंगाने तो मार्गदर्शन घेणार आहे अशी मला कल्पना आली होती. रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं कोणता रोजगार घ्यावं, जे विद्यार्थी त्या ठिकाणी ते शैक्षणिक पात्रता आहे, ज्याच्या रोजगारासाठी पात्र आहे ते विद्यार्थी त्यांचा लाभ घेईल असं मला वाटलं. परंतु तरी हरकत नाही, 75% उपस्थिती आहे. जर 100% आदिवासी समाज जर तेव्हापासून जर उपस्थित राहिला, 72 वर्षे आहे, आपल्याला ही वेळ नसती आली. त्यामुळे निश्चितच माझा आदिवासी बांधव, या जिल्ह्यातला युवक आणि युवती ते निश्चितच आजच्या रोजगार मेळाव्याचा फायदा घेऊन आपण निश्चितच त्यांना योग्य ते दिशा दिल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटते. माननीय मंत्री महोदयांच्या भाषणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश भगत यांनी तर आभार प्रदर्शन पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केलं. प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या मेळाव्यासाठी परिसरातील शाळा, महाविद्यालय तसंच विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मेळावा म्हणजे दीपस्तंभच ठरला. नवनिर्वाचित मंत्री अशोक साहेब उईके यांनी या यवतमाळ नगरीत, यवतमाळ जिल्ह्यात प्रथम राळेगाव तालुका येथे एक रोजगार मेळावा येथे संपन्न केलेला आहे. त्यानिमित्तानं त्यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, हा मेळावा आपल्यासाठी एक नवीन चैतन्य अवदिशा दाखवेल. त्यानिमित्तानं असे मेळावे मी एक कल्पना करतो की असे मेळावे या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध व्हावे. आपल्या इथे जो उद्योजकता कौशल्याचा जो कार्यक्रम झाला आहे, जो उईके साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे अरेंज केलेला आहे, इथल्या आदिवासी मुलांसाठी जो काही इथे उपक्रम राबवलेला आहे तो खूप छान प्रकारे केला आहे. विविध स्टॉल आले आहेत आणि ते खरंच खूप कामाचे असे स्टॉल आहेत मुलांच्या मार्गदर्शनासाठी, त्यांच्या कौशल्य विकास वाढवण्यासाठी. सरांनी खूप चांगला एक उपक्रम राबवला आहे आणि इथे जे काही विद्यार्थी आले आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांचा सगळ्यांना खूप याचा फायदा होणार आहे. अशा शब्दात मेळाव्यात सहभागी विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करीत होते. राळेगाव मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ आहे आणि प्रथमतः इथे कुणीतरी म्हणजे आदिवासी विकास मंत्री आपले अशोक उईके सर यांनी खूप दिवसानंतर उद्योजकता विकास यावर कार्यक्रम ठेवला. यामध्ये बरेच दुरून जे स्टॉल लावण्यात आले होते, यामध्ये नांदेड, पुणे म्हणजे खूप दुरून स्टॉल लावण्यात आले. त्यांनी वेगवेगळ्या उद्योजकतेबद्दल आम्हाला मार्गदर्शन केले. हा मेळावा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या यशाचा शिल्पकार ठरणार. नवी उमेद देणारा, नवी शिखरं गाठणारा ठरणार असा विश्वास मनाशी बाळगत मेळाव्यातील आठवणींसह विद्यार्थी आपापल्या घराकडे परतले. सोबत घेऊन एक नवा उत्साह, नवी दिशा आणि नवा संकल्प.